याचं नशीब लिहिलंय तरी कुणी। आधी 6 करोडची लॉटरी, त्या पैशातून जमीन घेतली आणि त्यात खजिना। लोक हैराण, अख्खं गाव हदरलं। शेजाऱ्यांच्या पायाखालची तर जमीन सरकली। हा माणूस आहे केरळमधील बी रत्नाकर पिल्ले, एक साधा शांत स्वभावाचा माणूस, गावात आयुष्य जगणारा, रोजच्या संसारात गुंतलेला, फार मोठी स्वप्न नसलेला, पण नशिबानं त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं जे त्यालाही माहीत नव्हतं आणि गावकऱ्यांनाही फारशी कल्पना नव्हती। एक दिवस नेहमीसारखाच, पण त्या दिवशी त्याने एक छोटा निर्णय घेतला जो पुढे जाऊन इतिहास ठरणार होता। त्यानं लॉटरीचं तिकीट घेतलं, फक्त नशीब आजमावण्यासाठी। फार अपेक्षा नव्हती, कारण लाखो लोक लॉटरी घेतात, पण लागते किती जणांना। दिवस गेले, वेळ निघून गेला आणि मग अचानक निकाल जाहीर झाला। सुरुवातीला त्यालाही विश्वास बसत नव्हता, कारण त्याच्या हातात असलेलं तिकीट 6 कोटी रुपयांचं निघालं होतं। हो, तब्बल 6 कोटी। क्षणात त्याचं आयुष्य बदललं। गावात एकच चर्चा सुरू झाली। लोक त्याच्या घराबाहेर जमा झाले। कुणी म्हणत होतं नशीबवान आहे, कुणी म्हणत होतं देवाची कृपा आहे, तर काही जणांच्या डोळ्यात ईर्ष्या दिसत होती। पण रत्नाकर पिल्ले मात्र शांत होता। त्यांनी ठरवलं, हे पैसे उधळायचे नाहीत, गुंतवणूक करायची। मग त्याने एक निर्णय घेतला, शेतीसाठी जमीन खरेदी करण्याचा। गावाजवळ एक जमीन त्याच्या नजरेत भरली। शांत परिसर, जुना मंदिर परिसर। लोक म्हणायचे ही जमीन खूप जुनी आहे, पण त्यानं फार विचार केला नाही। लॉटरीचे पैसे वापरून त्यानं ती जमीन खरेदी केली। गावात पुन्हा चर्चा सुरू झाली, लॉटरी लागली म्हणून जमीन घेतली। काहींनी कौतुक केलं, काहींनी टोमणे मारले, पण पिल्लाईनं कोणाचंही ऐकलं नाही। काही दिवस गेले आणि मग एके दिवशी त्यानं ठरवलं, जमिनीवर शेती सुरू करायची। कामगार बोलवले गेले, खोदकाम सुरू झालं। सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण अचानक एका कामगाराचा फावडा काहीतरी ठिकाणी कठीण वस्तूला आवाज आला। सगळे धप्पकन, जमिनीत काहीतरी आहे असं लक्षात आलं। कामगारांनी काळजीपूर्वक खोदायला सुरुवात केली। हळूहळू एक एक गोलाकार वस्तू दिसून आली, मातीनं झाकलेली, जणू काही वर्षानुवर्ष तिथंच दडलेली। कामगारांनी पूर्णपणे बाहेर काढली आणि पाहिलं तर तो एक जुना हंडा होता। सगळे आश्चर्यचकित झाले, कुणाला कळेना काय असेल आत। पिल्लेलाही बोलवण्यात आलं, तो आला। काही क्षण फक्त पाहतच राहिला। वातावरणात एक विचित्र शांतता पसरली। हळूहळू हंडा उघडण्यात आला आणि पुढच्या क्षणी सगळे थक्क झाले, कारण आत काहीतरी चमकत होतं। हंडा पूर्ण उघडल्यावर आत हजारो नाणी दिसली, मातीनं माखलेली, पण स्पष्टपणे जुनी, प्राचीन। 1, 2, 3 नाणी मोजायला सुरुवात झाली आणि संख्या वाढतच गेली। अखेर मोजणी झाली, तब्बल 2595 नाणी। ही नाणी साधी नव्हती, त्रावणकोर साम्राज्याच्या काळातली होती। काही नाण्यांवर महाराज चित्रात थिरुनल यांची छाप होती, तर काहींवर इतर चिन्हे। ही नाणी साधारण 100 वर्षांपेक्षा जुनी असल्याचं सांगण्यात आले। सगळे गावकरी जमा झाले, कुणीतरी व्हिडिओ काढला, फोटो घेतले। काही मिनिटातच ही बातमी व्हायरल झाली। पोलिसांना कळवण्यात आलं। पुरातन विभागही घटनास्थळी पोहोचला। त्यांनी नाणी ताब्यात घेतली। या नाण्याचं वजन 20 किलोपेक्षा जास्त होतं आणि ती त्रावणकोर महाराजांच्या काळातील असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। लोकांना विश्वास बसत नव्हता। आधी लॉटरी आणि मग खजिना, हे सगळं एका माणसाच्या बाबतीत कसं घडू शकतं? गावात चर्चा सुरू झाली। काही म्हणाले देवाची कृपा, काही म्हणाले राजयोग, तर काहींनी त्या जमिनीबद्दल जुने किस्से सांगायला सुरुवात केली। काही लोक म्हणाले पूर्वी त्या भागात राजघराण्याचे लोक राहत होते। काही म्हणाले मंदिराशी संबंधित लोकांनी खजिना पुरला असावा। दरम्यान पिल्लई शांत होता। त्यानं प्रशासनाला सहकार्य केलं, कारण हा खजिना ऐतिहासिक होता। सरकारनं सांगितलं या खजिन्याचं मूल्य ठरवून योग्य मोबदला दिली जाईल। पण खरी गोष्ट म्हणजे पैशापेक्षा मोठी गोष्ट होती नशिबाची। एक साधा माणूस लॉटरी लागते, जमीन घेतो आणि तिथं खजिना सापडतो। आजही लोक ही गोष्ट सांगतात आणि एकच प्रश्न विचारतात, याचं नशीब लिहिलंय तरी कुणी?